नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवली असताना या प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. यातच हगवणे कुटुंबाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर एका पोस्टद्वारे धक्कादायक माहिती उघड केली आहे. त्यामुळे हगवणे कुटुंबाच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फक्त हगवणेच नाही तर पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्याही समस्या वाढण्याची शक्यता आहे. वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांच्याकडून पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने 1 लाख रुपये आणि हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या माहेरी मंडळींकडून 1,50,000 रुपये वसूल केल्याचा आरोप आहे. दमानिया यांनी दावा केला आहे की तुम्ही रुखवत नका करू, मामी पूनम जालिंदर सुपेकर यांनी सुंदर रुखवत करतील असे सांगून हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या माहेरील मंडळींकडून 1 लाखाचा चेक आणि 50,000 रुपये रोख घेतले. दूरच्या नातलगांना कोणी पैसे द्यायला सांगतात का असा सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात पूनम जालिंदर सुपेकर यांचे नाव समोर येताच पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा पुणे या पदावरून उपमहासमादेशक होमगार्ड मुंबई येथे बदली करण्यात आली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आढळल्या होत्या, ज्यामुळे हा आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे. हगवणे कुटुंबावर हुंड्यासाठी छळाचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली असून तपास सुरू आहे. या खुलाशांनी राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. जालिंदर सुपेकर यांचे नाव वैष्णवीच्या प्रकरणात चर्चेत आले. पोलिसांवर जालिंदर सुपेकर यांचा दबाव असल्याने हगवणे कुटुंबियांच्या विरोधात पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप आहे. त्यामध्ये आता सुपेकरांची कालच तडकाफडकी बदली करण्यात आली. बदलीच्या अगोदर त्यांच्याकडील अतिरिक्त कारभार हा काढून घेण्यात आला.